नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तर बघा, उद्या सोमवार आहे. श्रावण महिन्यातील दुसरा सोमवार आहे बघा. आणि दुसऱ्या श्रावणी सोमवारी आपल्याला महादेवांच्या शिवलिंगाची पूजा अगदी सोप्या आणि साध्या पद्धतीने कशी करायची, की जेणेकरून आपल्याला आयुष्यातील अडीअडचणी, दुःख, संकट हे नाहीसे होतील. कारण बघा, या पूर्ण श्रावण महिन्यामध्ये महादेवांचा जास्त प्रमाणात प्रभाव असतो आणि त्याचाच आपल्याला फायदा करून घ्यायचा आहे. तर बघा, ह्यामुळे आपल्याला उद्याचा जो दुसरा श्रावण सोमवार आहे, तर त्या श्रावण सोमवारी आपल्याला पूजा कशी करायची आहे, त्यानंतर शिवामूठ जी आहे ती कशी अर्पण करायची आहे, हे सगळं मी सांगणार आहे. तर उद्याची जी शिवामूठ आहे ती तिळाची आहे, पांढऱ्या तिळांची. तर ती कशी अर्पण करायची ही सगळी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर बघा, श्रावणी सोमवार म्हटलं की त्याला खूप महत्त्व असतं आणि त्या दिवशी तुमच्या घरामध्ये महादेवाच्या शिवलिंगावर किंवा काही जणांकडे रुद्रयंत्रसुद्धा असतं, तर रुद्रयंत्रावर हा अभिषेक झालाच पाहिजे. जर तुमच्या घरामध्ये शिवलिंग नसेल तर प्लीज विनंती करून सांगते, देवघरात शिवलिंग स्थापन करा. कारण या श्रावण महिन्यात तुम्ही कधीही शिवलिंग स्थापन केलं तरी चालेल, पण त्यातल्या त्यात तुम्ही सोमवार बघून जर स्थापन केलं तर अतिउत्तम. खरं तर रुद्रयंत्राची सुद्धा जी सेवा आहे ना, तीसुद्धा खूप एकदम प्रभावशाली असते. कारण घरामध्ये बघा, हट्टी तापट जी लोकं असतील, असं नाही की घरामध्ये हट्टीन तापटच लोक असल्यावरच ती सेवा करायची आहे, पण आपल्या घरामध्ये आजारपण येऊ नये, कोणाच्या नजरबाधेचा वगैरे आपल्यावर काही परिणाम होऊ नये, यासाठी जर रुद्रयंत्रावर तुम्ही अभिषेक करून जर त्याचं तीर्थ तुम्ही प्यायलात आणि घरातल्या लोकांनासुद्धा जर तुम्ही दिलं तर खूप पॉझिटिव्ह इफेक्ट आपल्याला जाणवतो किंवा तुम्हाला दिसून येईल बघा. त्यामुळे तुमच्याकडे जर ते नसेल तर तुम्ही घेऊ शकता. आता बघा, आणि जर नसेल तर तुम्ही शिवलिंगावर जे आपले साधे आपली सेवा आहे तीसुद्धा करू शकता. आता उद्याच्या श्रावण सोमवारी आपल्याला सेवा कशी करायची आहे, महादेवाच्या शिवलिंगाची पूजा जी आहे ती आपल्याला कशी करायची आहे. तर बघा, उपवास असल्यानंतर आपण सकाळी लवकर उठून वगैरे देवपूजा करतो स्नान करून. तर सकाळी आपल्याला तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही सकाळी, दुपारी किंवा संध्याकाळी, नाहीतर रात्रीसुद्धा पूजा केली तरी चालेल. हो, कारण काही लोक वर्किंग असतात, त्यांना टाईम नाही भेटत, तर त्यामुळे तुम्ही रात्री केली तरीसुद्धा चालू शकते. शेवटी भाव महत्त्वाचा. आता शिवलिंगावर शिवामूठ कशी अर्पण करायची किंवा अभिषेक कसा करायचा हे मी तुम्हाला थोडक्यात सांगणार. आता बघा, आपल्याला आधी आंघोळ वगैरे करून देवघर स्वच्छ करून घ्यायचं आहे आणि परत तुम्ही बघा, शिवामूठ वगैरे आपल्या मंदिरातल्या तुम्ही घरातल्या शिवलिंगावर सुद्धा केलं तरी चालेल, किंवा तुमच्या जवळ आसपास जर एखादं महादेवाचं मंदिर असेल तर तिथं तुम्ही जाऊन केलं, शिवामूठ अर्पण केली तरीसुद्धा चालेल. अगदी उत्तम आहे ते. तर आता बघा, तुम्हाला ना एका ताम्हण जे असतं ना आपलं गोल पितळेचं, त्या ताम्हणामध्ये आपलं शिवलिंग घ्यायचं आहे. ठीक आहे. आता शिवलिंग घेतल्यानंतर त्या शिवलिंगावर आपल्याला गळकी ठेवायची आहे. आता गळकी म्हणजे बघा, ज्याच्यातून जे अभिषेक पात्र म्हणतो ना, ज्याच्यातून थेंब थेंब पाणी आपलं शिवलिंगावर पडत राहतं ते. आता पहिला दिवा, अगरबत्ती आपल्याला लावून घ्यायचे. 11 वेळेस तुम्हाला पाणी टाकून ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असा जप करायचा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर ना 11 वेळेस आपल्याला दुधाने अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर ते उचलून आपल्याला एका ताम्हणामध्ये ते शिवलिंग ठेवायचं आहे. त्यानंतर त्याला 3 बोटांनी आपल्याला शिवलिंगावर भस्म लावायचं आहे. आता भस्म का लावायचा, तर बघा, हे ब्रह्मा, विष्णू आणि महेश्वर यांचं प्रतीक म्हणून आपण भस्म लावत असतो. तर शिवलिंगाच्या खाली तुम्हाला थोडेसे अक्षता ठेवायचे आहेत, म्हणजे पांढरशुभ्र तांदूळ, हळदी कुंकू वगैरे त्याला काही लावलेलं नसावं. अगदी पांढरशुभ्र आपले साधे तांदूळ असले तरीसुद्धा चालतात. त्यानंतर शिवलिंगावर भस्म अर्पण करायचं आहे आणि त्याच्यानंतर धोत्र्याचं फूल, धोत्र्याचं फळ, त्यानंतर बेलपान हे आपल्याला अर्पण करायचं आहे. बेलपान तुम्ही एक अर्पण केलं तरीसुद्धा चालेल. धोत्र्याचं फूलसुद्धा तुम्हाला नाही भेटलं तर तुम्ही पांढरं फूल कोणतंही अर्पण करू शकता, कारण महादेवांना पांढरं फूल खूप प्रिय आहे. पांढरा कलरच त्यांना प्रिय आहे.
आता पण ते आता बघा, बेलाचं पान ज्यावेळेस आपण अर्पण करेल त्यावेळेस ते व्यवस्थित न तुटलेलं फाटलेलं असावं. अगदी छान स्वच्छ सुंदर बेलपान धुवून अर्पण करायचं आहे आणि ते आपल्याला शिवलिंगावर अगदी पालथं अर्पण करायचं आहे. असं पालथं ठेवायचं आहे. त्याच्यानंतर आपण नैवेद्य ठेवायचं झालं तर नैवेद्य म्हणून तुम्ही दूध, साखर किंवा एखादं फळसुद्धा अर्पण करू शकता. आता राहिलं शिवामूठ, तर उद्याची जी शिवामूठ आहे ती तिळाची आहे. आपले पांढरे तीळ असतात ना त्याची. तर महादेवाच्या शिवलिंगाचाच आपण सगळा मान सन्मान करून झाल्यानंतर तुम्हाला उजव्या हातामध्ये आपल्याला पांढरे तीळ घ्यायचे आहेत आणि 1 चमचाभर तुम्ही घ्या. त्याच्यावर थोडंसं पाणी टाका आणि ज्यावेळी आपण शिवामूठ पिंडीवर अर्पण करणार आहोत त्यावेळी आपल्याला एक मंत्र बोलायचा आहे. आता तो मंत्र कोणता आहे, कसा आहे, तर बघा, शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा, मनातील इच्छा पूर्ण करा महादेवा. हे तुम्हाला 3दा करायचं आहे. परंतु आता परत तुम्हाला थोडंसं तीळ घ्यायचं आहे, परत त्याच्यावर थोडं पाणी टाकायचं आहे आणि परत तुम्हाला म्हणायचं आहे की शिवा शिवा महादेवा मनातील इच्छा पूर्ण करा देवा, नाही सॉरी, शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा, मनातील इच्छा पूर्ण करा महादेवा. असा आपल्याला हा मंत्र बोलायचा आहे. आता त्याच्यानंतर बघा, आपण जी आता अगदी ही सोप्या साध्या पद्धतीने शिवामूठ अर्पण करणार आहोत, यासोबतच आपल्याला महादेवांची आरतीसुद्धा म्हणायची आहे. आता शिवलीलामृत ग्रंथ जर तुमच्याकडे असेल तर त्यामधला तुम्ही 11वा अध्यायसुद्धा वाचू शकता. तो तुम्हाला वाचायचा आहे. त्यानंतर बघा, अजून अशा बऱ्याचशा सेवा आहेत त्या आपल्याला करायच्या आहेत. आता त्यातून आपल्याला जेवढ्या होतील तेवढ्या तुम्ही करू शकता. आता काही जणांना कामातून नाही होत, पण या महिन्यामध्ये आपल्याकडून रोज थोडी का होईना सेवा झालीच पाहिजे. आणि रोज नाहीच झाली तर सोमवारी मात्र अवश्य करा. कारण थोडासा वेळ काढून जर आपण सेवा केली तर ते म्हणतात ना बघा, की आपण देवासाठी वेळ काढला तर देवसुद्धा आपल्यासाठी वेळ काढतो. तर अशा पद्धतीने बघा, आपली सोपी साधी एकदम जी पूजा आहे ती आपल्याला करायची आहे. तर आपल्याला बघा, श्रावण महिना एवढा पवित्र आहे, जेवढ्या भरपूर सेवा करेल तेवढ्या आपल्यासाठी कमी आहेत. आपल्याच्यानं जेवढं देवाच्या चरणी अर्पण करता येईल तेवढं आपल्याला करायचं आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.